आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। वेळ वाढवून दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि संदीप कर्णिक नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांचे मी आभार यासाठी मानते की पोलिसांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलंय, मुलींचा धीर वाढवला म्हणून त्या तक्रारी आलेल्या आहेत। माझा स्पेसिफिक प्रश्न हा आहे मुख्यमंत्री महोदय, 2018 मध्ये आपणच मुख्यमंत्री असताना अशीच एक कमिटी केली होती महिला आमदारांची, मी देवयानी फरांदे आणि बाकीच्या महिला आमदार होत्या, सन्माननीय दीपकजी केसरकर गृहराज्यमंत्री होते आणि आम्ही अनेक कंपन्यांमध्ये जाऊन तिकडचे कामाची प्रणाली कशा प्रकारनी त्याच्यामध्ये आपण महिलांना संरक्षण देऊ शकू याचा अभ्यास केला होता। मी सगळ्या तपशिलात जात नाही, पण आमच्या एक कायद्याच्या लक्षात आलं की हा जो सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेसचा कायदा आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय लिहिलेलं असतं की तुम्हाला आरोपी बरोबर समन्वय किंवा समेट करायचा आहे का, काउन्सिलिंग करायचं आहे का। तर मुळामध्ये तो जो काउन्सिलिंग आणि समेट म्हणजे तिला जबरदस्तीने दुसरीकडे काढून टाकणं किंवा बदली करून घेणं हा ऑप्शन कंपन्याच ठेवतात। दुसरं, सगळ्या IT मधल्या महिलांची तक्रार आहे की साध्या सोशल फोरमवर गेल्या तरी त्यांना ते सांगतात की तुम्ही कुठल्याही संस्थेचं, संघटनेचं, फोरमचं सभासद व्हायचं नाही। तर या संदर्भात आजच आपले निर्देश जर का आले की त्या कल्चरल किंवा सामाजिक ॲक्टिव्हिटीत जाऊ शकतात, पण त्यांच्यावर ते बंधन आहे, नाही तर त्यांना काढून टाकलं जातं। आणि म्हणून या कमिटीचा जो अहवाल आहे त्याला कैसर खलीदे त्याचे सदस्य सचिव म्हणून काम करत होते। आता मी 5-6 वर्ष तो अहवाल शोधतेय, पण मला तर काही मिळाला नाही। माझी आपल्याला विनंती आहे की त्या अहवालाचं पुढे कार्यवाही करण्याच्या दृष्टिकोनातून थोडं आपण रेकॉर्ड पाहिलं तर ते कळू शकेल। आणि शेवटचा मुद्दा असा स्पेसिफिक की हे जेव्हा धर्मांतराचे परत परत प्रयत्न होत आहेत तर आपण कॉन्फिडेन्शियल रेकॉर्डमध्ये किंवा अहवाल भरून घेत असताना तुमच्या कंपनीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये कोणी धर्म बदलला आहे का असा प्रश्न विचारून निदान चौकशी करायला काय हरकत आहे सर्वत्र। कारण नाहीतर उघडकीला कशा येणार घटना ज्या आहेत त्या, आणि कुठे ना कुठे त्याचं मॉनिटरिंग झाल्याशिवाय याच्यावरती जरब पण बसणार नाही, कारण दबाव असतो। धन्यवाद।